समजा तुमच्या जिमच्या समोर एखाद्याने नवी जिम चालू केली, तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होईल का त्याचा? होईल ना. परिणाम कधी होईल माहिती आहे का? कस्टमरला उदाहरण स्टीम बाथची गरज आहे. मी आपल्या जिममध्ये कस्टमरची डिमांड स्टीम बाथची असून पण 4दा कस्टमरने रिक्वायरमेंट देऊन पण मी त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण केली नाही. पण माझ्या समोरचा ज्यावेळेस ती स्टीमची रिक्वायरमेंट पूर्ण करतो, साहजिक आहे माझे कस्टमर तिकडे जाणार. पहिला विषय तर हा. जी क्वालिटी मी माझ्या जिमच्या मशिनरीला उदाहरण जिमच्या बाबतीतच कम्पेअर करतोय म्हणून, तर जिमची मशिनरीची क्वालिटी इम्प्रूव्ह आली पाहिजे होती, जी मी वर्षानुवर्ष तीच वापरत आलेलो आहे. आणि माझ्या समोरच्याने त्याच संधीचा फायदा घेऊन नवीन मशिनरी टाकली, लेटेस्ट टेक्नॉलॉजीची टाकली, तर कस्टमर तिकडे वळणार. तर याच्यासाठी काय आहे, प्रत्येक माणसाने आपल्या बिझनेसमध्ये अपडेट राहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही अपडेट राहत नाही, नवीन नवीन जे ट्रेंड आलेले आहेत, जे चेंजेस आलेले आहेत, या बारीक बारीक गोष्टी बिझनेसमध्ये पाहिजे. आणि जर ऑलरेडी मी त्या गोष्टी माझ्या जिममध्ये देतोय, तर कस्टमरला तिकडे जायचा प्रश्नच येत नाही.